आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। प्रसिद्ध हॉटेल VS मधील आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम, पोलिसांनी दाखल केला गुन्हा। अकोला लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा। जुन्या RTO रोडवर आगीच्या घटनेने उडाली धावपळ, सुदैवाने कोणतीही हानी नाही। अकोला जिल्ह्याच्या तापमानाने गाठला उच्चांक, यावर्षी तापमान 47 डिग्री पर्यंत पोहोचण्याची शक्यता। ख्रिश्चन बांधवांनी साजरा केला गुड फ्रायडे, विविध ठिकाणी प्रार्थना सभेचे आयोजन। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातील प्रसिद्ध हॉटेल VS मधील एका रूममध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना 8 दिवसापूर्वी घडली होती। या प्रकरणातील आत्महत्येचे गूढ अजूनही कायम असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध हॉटेल VS मध्ये एका आठवड्यापूर्वी रवींद्र शर्मा नामक इसमाने हॉटेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या इसमाने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी पोलीस अजूनही यामध्ये तपास करीत असल्याचे समजते। आत्महत्या करणारे रवींद्र शर्मा यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे। ज्या दिवशी रवींद्र शर्मा यांनी आत्महत्या केली होती त्या दिवशी त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक राजकीय लोकांनी वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन कुटुंबांची सांत्वना केली होती। शहरातील गोरक्षण मार्गावरील BHB कॉलनीमध्ये राहणारे रवींद्र शर्मा यांनी हॉटेल VS मध्ये जाऊन आत्महत्या का केली यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। डाबकी रोड पोलिसांनी हॉटेल VS मध्ये जाऊन तपासणी करीत येथील CCTV फुटेज सुद्धा ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। यासोबतच आत्महत्या केल्यानंतर रवींद्र शर्मा यांनी 1-2 पानाची चिठ्ठी लिहिल्याची अफवा सुद्धा पसरली होती। ही अफवा होती की खरंच पोलिसांना अशी कुठली चिठ्ठी मिळाली आहे का याबाबत कोणीही बोलावयास तयार नाही। या संदर्भात डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली। या आत्महत्यामागील गूढ लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। डाबकी रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत। अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक खर्च निरीक्षक B ज्योती किरण आज अकोला जिल्ह्यात दाखल झाले असून निरीक्षक B ज्योती किरण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेत खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार सह इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून B ज्योती किरण यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून त्या आज जिल्ह्यात दाखल झाल्या। त्यांनी आज नियोजन भवन येथे बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला। निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, स्वीप नोडल अधिकारी B वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते। निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली। निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो। त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी। निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले। खर्च निरीक्षकांचा संपर्क क्रमांक निवडणूक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय व निवास शासकीय विश्रामगृह येथील पारिजात कक्ष येथे आहे। त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 86 26 05 93 20 असा आहे। लोकसभा मतदारसंघात कुठेही आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास किंवा निवडणुकीबाबत कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास या क्रमांकावर राजकीय पक्ष अथवा नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले। उन्हाची दाहकता वाढल्याने आगीच्या घटना वाढत असून अकोला शहरातील सदन कुक्कुटपालन प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात असलेल्या गवताने पेट घेतल्याने आग लागल्याची घटना समोर आली आहे।
अग्निशमन विभागाने वेळीच पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले। अकोला शहराच्या तापमानात वाढ झाली असून उन्हाची दाहकता पाहता आग लागण्याची घटना घडत आहेत। शहरातील जुना आरटीओ कार्यालय मार्गावर असलेल्या एका मोकळ्या जागेवरील गवताने पेट घेतला। सदन कुक्कुटपालन प्रकल्प करण्याच्या परिसरात असलेल्या गवताने पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली। पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली। परिसरातील नागरिकांनी या संदर्भात पोलीस व अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली। अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले। यावेळी पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते। ही आग वाढत चालल्याने आजूबाजूच्या इमारतींना आणि घरांना आगीचा धोका निर्माण झाला होता, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। अखेर अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाने आग विझविण्यात यश मिळविले। अकोला जिल्ह्यात 24 मार्चपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत चालला असून आतापर्यंत जिल्ह्यात 42.8 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे। येणाऱ्या काळात तापमान 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। याचबरोबर यावर्षी अकोला जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। अकोला जिल्ह्याच्या तापमानात यावर्षी कमालीचा उच्चांक गाठला आहे। दिनांक 21 मार्चपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून यामुळे मात्र अकोला शहरासह जिल्ह्यातील नागरिकांची लाहीलाही होत आहे। अकोला जिल्ह्याचे दिनांक 21 मार्च रोजीचे तापमान 38 डिग्री सेल्सिअस होते, तर 22 मार्च रोजी 39.8 डिग्री सेल्सिअस, तर 24 मार्च रोजी 40.5 डिग्री सेल्सिअस, 25 मार्च रोजी 41 डिग्री सेल्सिअस, 26 मार्च रोजी 41.5 डिग्री सेल्सिअस, तर 27 मार्च रोजी 42.8 डिग्री सेल्सिअस, तर काल 28 मार्च रोजी 42.6 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद हवामान खात्याने घेतली आहे। यावर्षी जिल्ह्याचे तापमान अंदाजे 46 ते 47 डिग्री सेल्सिअस एवढे वाढ होण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तविली आहे। यावर्षी जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हासह पावसाळ्यात चांगला प्रतीचा पाऊस सर्वत्र होणार आहे। जुलै ते सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या हवामान खात्याने दिला असून ही बातमी बळीराजासाठी गुड न्यूज ठरणार आहे। यावर्षी मान्सूनमध्ये प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती निवडणार आहे, तर एल निनोची स्थिती तयार होणार आहे। परिणामी यावर्षी पाऊस चांगला पडणार आहे, असा अपेक या हवामान केंद्राच्या वतीने पहिला अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। संपूर्ण देशभरात गुड फ्रायडे आज ख्रिश्चन बांधवांनी साजरा केला। या निमित्ताने आपल्या शहरातील माउंट कार्मेल शाळेमध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित 14 दृश्यांचे सादरीकरण करण्यात आले। यावेळी सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली। आज 29 मार्च रोजी ख्रिश्चन धर्मबांधव जगभरात गुड फ्रायडे साजरा करत आहे। गुड फ्रायडे हा पवित्र शुक्रवार किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो। असे मानले जाते की या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढविण्यात आले होते। त्यामुळे गुड फ्रायडे या दिवशी ख्रिश्चन बांधव प्रार्थना करतात। शहरातील माउंट कार्मेल येथे विद्यार्थ्यांनी लाकडी क्रॉस तयार करून प्रदक्षिणा घातली आणि प्रभू येशूच्या त्यावेळीच्या घडलेल्या घटनेचे 14 दृश्यांचे सादरीकरण केले, ज्यामध्ये येशूला मृत्यूदंडाची शिक्षा, क्रॉस खांद्यावर घेऊन येशू ख्रिस्ताचे दृश्य, येशू त्याच्या आईला भेटणे, सायमनला मदत करणे, वेरोनिकाला टॉवेल देणे, येशू ख्रिस्ताचे पडणे, आईचे रडणे, पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताचे पडणे, येशू ख्रिस्ताचे कपडे खाली घेणे, शरीराचे बळकटीकरण, वधस्तंभावरील जीवनाचे बलिदान, वधस्तंभावरून खाली येणे आणि शेवटी कबरीत ठेवले जाणे आदी प्रसंग साकारण्यात आले। यावेळी सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली। येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील हे 14 दृश्य पाहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली। शहरापासून जवळच असलेल्या कळंबेश्वर गावामध्ये पहिल्यांदाच शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना प्रणित युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख चेतन भाऊ कोरडे यांनी केले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवजयंती साजरी करतात। अकोला शहरापासून जवळ असलेल्या ग्राम कळंबेश्वर येथे पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना प्रणित युवा सेनाचे उपजिल्हा प्रमुख
चेतनभाऊ कोरडे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। पहिल्यांदाच ग्राम कळंबेश्वर येथे शिवजयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। एका आकर्षक सजवलेल्या रथावर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती ठेवण्यात आली होती। शोभायात्रेत सहभागी सर्वांच्या हातात भगवे ध्वज देण्यात आले होते। शिवगर्जनेसह या शोभायात्रेची सुरुवात झाली। शोभायात्रेमध्ये उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत पारंपरिक तुतारीच्या स्वरामध्ये तथा महाराष्ट्रीयन पद्धतीने वेशभूषा धारण केलेल्या गावातील युवतींनी कुमकुम टिळक लावून केले। यावेळी ऋषिकेश नाकसकर, पवन हिवराडे, मंगेश डोंगरे, राम बळगुडे, कृष्णा कदम, सागर धावस्कर, विवेक सोनटक्के, शेख मजर, सुबोध शिरसाट, हर्षदीप कांबळे, शुभम खपाटे, अविनाश रौंदळकर, निशांत आढळगडे, कुलदीप भिसे, ज्ञानेश्वर जाधव, मनीष बगाडे, दिगंबर जाधव, प्रशांत निकामे, प्रकाश इंगळे, ऋषिकेश जाधव, बाबूलाल दामोदर, स्वप्नील इंगळे, अक्षय केंदरकर, मनोज शेगोकार, अनिरुद्ध किरेकर, मंगेश घोडचवर आदी उपस्थित होते। अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रामध्ये मोठ्या संख्येने ग्राम कळंबेश्वर येथील नागरिक सहभागी झाले होते। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषामध्ये संपूर्ण कळंबेश्वर गाव दुमदुमून गेले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आकाशात रंगबिरंगी फुटणारे फटाके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पहिल्यांदाच कळंबेश्वर गावात एवढ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। याची प्रशंसा अतिथींनी करीत युवा सेनाची उपजिल्हा प्रमुख तथा शोभायात्रेचे आयोजक चेतनभाऊ कोरडे यांची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली। शोभायात्रेमुळे संपूर्ण कळंबेश्वर गाव शिवमय झाले होते। जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त कळंबेश्वर इथं शिवजयंतीची मिरवणूक आयोजित करणारे आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख आमचे चेतनभाऊ कोरडे यांच्या माध्यमातून कळंबेश्वर इथं खूप उत्साहामध्ये ही शिवजयंती इथं साजरी होत आहे। इथं प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख माझे सहकारी निखिल भैया ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेशभाऊ मोरे, आमचे मित्र हर्षलभाऊ कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे। छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त आज कळंबेश्वर इथं चांगल्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होत आहे। खरं तर हा अतिशय खूप आनंदाचा दिवस आहे। शिवरायाची जयंती एवढ्या उत्साहामध्ये एका खेड्यागावामध्ये साजरी होत आहे। शिवराय जयंतीनिमित्त अशाच उत्साहामध्ये शिवजयंती साजरी झाली पाहिजे। बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती आज आमचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख चेतनभाऊ कोरडे यांच्या गावात कळंबेश्वर गावात आज मोठ्या उत्सवानं साजरी करण्यात येत आहे। यासाठी सर्व गावकऱ्यांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी। मुद्रांक अधिनियमानुसार न भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अभय योजनेची संधी उपलब्ध आहे। तरी संबंधितांनी 31 मार्च पूर्वी शुल्क व शास्ती जमा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी केले आहे। जिल्ह्यात सन 2020 पूर्वी निष्पादित दस्तऐवजांचा विशेष पथकामार्फत शोध घेण्यात आला व अपेक्षित शुल्क न भरलेल्या संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या। त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वितरित केलेली कंत्राटाची एकूण 673 प्रकरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून वितरित करण्यात आलेले गाळे एकूण 158 प्रकरणे, तसेच महानगरपालिकेच्या कार्यकंत्राटाचे एकूण 137 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 33 अन्वये अवरुद्ध करण्यात येऊन सर्वांना मागणी नोटीस बजावण्यात आली आहे। अशा प्रकरणी बऱ्याच पक्षकारांनी मुद्रांक शुल्क व शास्ती शासन जमा करून अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे। तरी उर्वरित पक्षकारांनी योजनेचा 31 मार्च पूर्वी लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी RRC न्यूजशी बोलताना केले आहे। मी मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग अकोला जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करतो की खरेदी खत, बक्षीसपत्र इत्यादी प्रकारचे जे दस्तऐवज आहेत ते नोंदणी करण्यासाठी जे
रेडी रेकनर आहे ते रेडी रेकनरचे दर 1 एप्रिलपासून बदलणे अपेक्षित आहे। त्या अनुषंगानं कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माननीय नोंदणी महानिरीक्षक पुणे यांनी सुट्टीच्या कालावधीत 29, 30, 31 या सुट्टीच्या कालावधीत कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालय हे सुट्टीच्या कालावधीत सुरू आहेत। लोकांनी याचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे 2001 ते 2020 या कालावधीतले जे कमी मुद्रांकित दस्तऐवज आहेत ते अभय योजनेखाली पात्र आहेत। त्याचा लाभ घेण्याचं सुद्धा मी आवाहन करतो। जर अभय योजनेखाली जर आपण रक्कम भरली तर त्याला मुद्रांक शुल्कामध्ये 20% सूट मिळेल आणि दंडामध्ये 80% पर्यंत सूट मिळेल। त्यामुळे सर्व जनतेने जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्यावा व 31 मार्चपूर्वी आपली रक्कम भरण्याचा प्रयत्न करावा। रेल्वे भूमी अधिग्रहणाचा कवडी मोल मोबदला ठरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाडला असून योग्य मोबदल्याचा निर्णय न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। अकोला हिवरखेड खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पकरिता तेल्हारा व अकोट तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात भूमी अधिग्रहणात समाविष्ट आहे। भूसंपादनामध्ये जमीन मोबदल्यासंदर्भात आपल्यावर प्रचंड अन्याय होत असल्याची रेल्वे भूमी अधिग्रहण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भावना आहे। भूसंपादन करताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013च्या संपूर्ण तरतुदींचे उल्लंघन करून भूसंपादन अधिकारी हे त्यांच्या स्वतःच्या नियमाने भूसंपादन करीत आहेत। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांना महाराष्ट्रामध्ये याआधी 12माही बागायतीप्रमाणे तसेच बाजार मूल्याप्रमाणे रेल्वेकरिता अमरावती विभागातील वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड या रेल्वे प्रकल्पाकरिता झालेल्या भूमी अधिग्रहणाच्या निवाड्याच्या प्रती दिल्या आहेत आणि या पाठपुराव्याच्या आधारे त्यांनी सदर रेल्वे प्रकल्पाकरिता होत असलेल्या भूमी संपादनाच्यासाठी दिलेल्या पुराव्याच्या प्रमाणे आपण सुद्धा अशाच प्रकारे निवाडा पारित करावा ही विनंती केलेली आहे। मी राजकुमार भट्टड, अकोला खंडवा रेल्वे प्रकल्पग्रस्त समिती संघर्ष समिती। आम्ही शेतकऱ्यांनी माननीय SDO साहेब तथा भूसंपादन अधिकारी साहेब अकोट यांना निवेदन दिले की या भूसंपादन प्रकरणामध्ये शेतकऱ्यांवर घोर अन्याय झालेला असून यामध्ये अत्यंत भेदभावपूर्ण निवाडा पारित केलेला आहे। कुठे 2 लाख रुपये एकर, कुठे 5 लाख रुपये एकर, एकाच दर्जाच्या जमिनीचा मोबदला हा भेदभावपूर्ण दिलेला आहे आणि यामध्ये बागायत शेती असून त्याचे मूल्यमापन करण्यात आलेलेच नाही आणि यामुळे या प्रकरणामध्ये संपूर्ण भूसंपादन कायद्यांचा उल्लंघन करण्यात येऊन सदर निवाडा पारित करण्यात आल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माननीय भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन दिले की येत्या 15 दिवसात जर हा निवाडा बदलण्यात आला नाही आणि न्यायपूर्ण निवाडा देण्यात आला नाही तर आम्ही संपूर्ण प्रकल्प बाधित शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या संपूर्ण निवडणुकांवर बहिष्कार करू आणि याची जबाबदारी ही सर्व संबंधित शासनाची राहील करिता आम्ही असं एक निवेदन माननीय भूसंपादन अधिकारी यांना दिलेलं आहे। अकोला शहरापासून काही अंतरावर असलेल्या हिंगणा बारलिंगा येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेला बस थांबा मद्यपीचा अड्डा बनत चालला असून याकडे पोलीसही लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे। अकोला शहरापासून काही अंतरावर असलेल्या हिंगणा बारलिंगा येथे प्रवाशांना ऊन पावसापासून मदत व्हावी म्हणून अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बस थांब्याची निर्मिती करण्यात आली आहे। येथे प्रवास करणाऱ्या बसची व इतर वाहनांची वाट पाहण्यासाठी स्थानिक नागरिक थांबतात, परंतु हा बस थांबा आता मद्यपीचा अड्डा बनल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सिटी चॅनलला पाठविलेल्या व्हिडिओमध्ये ही बाब दिसून येत आहे।
रात्री या बस थांब्यावर मद्यप्रेमी बसून मद्यप्राशन करतात व दारूच्या बियरच्या खाली झालेल्या बॉटल या बस थांबामध्ये फेकून देतात। यामुळे नागरिकांना या बस थांब्यावर बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी जागा नसून या घाण झालेल्या जागेतच उभे राहावे लागते। रात्रीला गस्तीवर असलेले पोलीस नेमके काय करतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। या मद्यपीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे। जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पंचशील नगर रहिवाशी गरीब महिला व तिच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार या महिलेने जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे। पोलिसांनी या संदर्भात कारवाई करण्याची मागणी सदर महिलेने केली। जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पंचशील नगर बायपास रहिवासी सौ संगीता घुमरे नामक गरीब महिलेला व तिच्या परिवाराला याच परिसरात राहणार बबलू मोरे नामक व्यक्ती नेहमी धमक्या देतो। महिलेचे पती व मुलाला जीव मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या आहे असा आरोप महिलेने केला आहे। या संदर्भात या गरीब महिलेने जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये बबलू मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बबलू मोरेसोबत आमच्या कुठल्याही प्रकारचे काही वाद नाही, पण तो अनेक दिवसापासून आम्हाला मानसिक ताण देत आहे। विनाकारण माझ्या पोरासोबत वाद करतो व वारंवार त्या मुलाला मारील किंवा त्या पतीला मारील अशा धमक्या देत असतो। त्या दिवशी पण त्याने माझ्या मुलासोबत विनाकारण वाद घातला, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या आणि मला तो वारंवार धमकी देतो की पोलीस कंप्लेंट करायची नाही, पोलीस कंप्लेंट केली तर त्या परिवाराला खतम करील, कोयता घेऊन कधी मागे लागतो, मी रस्त्याने चालले की माझी छेडखानी करतो आणि हा वारंवार मानसिक ताण देत असते। याच्या विरोधात मी जुने सरला कंप्लेंट दिलेली आहे। ठाणेदार साहेब, SP साहेब यांना माझे हात जोडून द्यामध्ये विनंती की याची सखोल चौकशी करून त्यांना लवकरात लवकर समज द्या। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। प्रसिद्ध हॉटेल VS मधील आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम, पोलिसांनी दाखल केला गुन्हा। अकोला लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा। जुन्या RTO रोडवर आगीच्या घटनेने उडाली धावपळ, सुदैवाने कोणतीही हानी नाही। अकोला जिल्ह्याच्या तापमानाने गाठला उच्चांक, यावर्षी तापमान 47 डिग्री पर्यंत पोहोचण्याची शक्यता। ख्रिश्चन बांधवांनी साजरा केला गुड फ्रायडे, विविध ठिकाणी प्रार्थना सभेचे आयोजन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।